शेतीच्या वादातून मारहाण, एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी आणि 6 जखमी, 10 आरोपी अटकेत। मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवार येथे 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, 2 गंभीर जखमी आणि 6 जखमी झाले होते। या प्रकरणात डोणगाव पोलिसांनी 9 जणांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत। चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे येथील विकार खा जाबीर खा पठाण यांनी डोणगाव पोलिसात फिर्याद दिली होती। ते आई वडील आणि नातेवाईकांसह अंजनी बुद्रुक शिवारातील शेतात गेले असता मंजूर सय्यद बिराम आणि त्याचे साथीदार यांनी हल्ला केला। या हल्ल्यात फिर्यादीचे आत्याचे पती सय्यद अयाज सय्यद वाहेद यांच्या डोक्यावर वार झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले। या प्रकरणात पोलिसांनी सय्यद मंजूर सय्यद बिराम सह त्याचे 8 साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर विरोधी गटाकडूनही प्रत्युत्तरार्थ तक्रार नोंदवण्यात आली आहे। सय्यद कुटुंबातील 10 जणांनी मारहाण केली। या तक्रारीवरून पोलिसांनी विकार खा पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांसह 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे। 3 ते 3:30च्या दरम्यान डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणारे जे अंजनी बुद्रुक गाव आहे, त्या अंजनी बुद्रुक गावाच्या शिवारामध्ये शेतजमिनीवरून 2 नातेवाईकांमध्येच भांडणे झाली आणि आमडापूर या गावावरून आलेले जे नातेवाईक होते शेतजमिनीचा कब्जा घेण्यासाठी आले असता इथल्या अंजनी बुद्रुक इथले जे रहिवासी आहे तर त्यांच्यामध्ये जो वाद झाला त्याच्यामध्ये सय्यद अयाज वाहेद याचा या मारहाणी दरम्यान मृत्यू झालेला आहे। यांना मारहाण करणारे या दोन्ही पार्ट्यांनी एकमेकांना आपापसात मारहाण झाली, तर याच्यामध्ये जो मृत्यू झालेला आहे ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरुद्ध आपण खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत। या मारहाणी दरम्यान असणारे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत। त्यांच्या विरुद्ध डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत। यामध्ये एकूण आरोपी आपण आता सध्या 10 आरोपी आपण त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते 10 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत। जखमींना जे मृत पार्टी आहे म्हणजे जो व्यक्ती मयत झालेला आहे त्यांच्याकडील जे काही साथीदार होते त्यांना संभाजीनगरला हॉस्पिटलमध्ये रेफर केलेलं आहे आणि आरोपी पार्टीचे सुद्धा काही व्यक्तींना किंवा त्यांच्या साथीदारांना मारहाण झाली होती, तर त्यांनाही आपण अकोला रुग्णालयामध्ये रेफर केलं होतं आणि आरोपी पार्टीकडून सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रात्री त्यांना संभाजीनगरला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आपण तिकडे हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। प्रकृती सध्या तरी स्थिर आहे। आम्ही माहिती ठेवून आहोत, पुढील माहिती काही मिळाल्यास आपल्याला कळवण्यात येईल। लोकनायक न्यूज